संकल्प जाहीर व्हायला, त्यामुळे सगळे सातही तज्ज्ञ आपल्यासोबत आहे. मला असं वाटतं टिळक सर तुमच्यापासून सुरुवात करूया की दोन गोष्टी ज्या तुम्हाला या आजच्या अर्थसंकल्पातनं अपेक्षित आहेत त्या तुम्ही काय सांगाल? दोन गोष्टी. केंद्रीय अर्थसंकल्प हा जसा त्यांनी खर्च कुठे करावा यासाठी असतो, त्याच्या बरोबरीने त्यांनी पैसे कुठनं उभे करावे यासाठीही असतो. माझ्या दोन अपेक्षा अशा आहेत की ज्या मगाचपासनं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची चर्चा होती आहे, गेल्या दोन्ही अर्थसंकल्पांमध्ये याच्या संबंधातले उल्लेखही आहेत आणि योजनाही आहेत. येणाऱ्या काळात नवीन कररचनेच्या दृष्टीने त्या त्या उद्योगाला किंवा त्या त्या प्रकल्पाला टॅग असतील अशा पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डची घोषणा झाली पाहिजे. यातनं फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीही होते आणि फक्त केंद्र किंवा राज्य सरकारवरती त्याचा भार पडत नाही. या दोन्ही दृष्टिकोनातनं एक घोषणा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फार वेगवेगळे बदल सतत करण्यापेक्षा एका विशिष्ट प्रकारचं कन्सॉलिडेशन आणि कन्सिस्टन्सी जशी गेल्या काही वर्षात दिसते ती पुढे सुरू राहिली पाहिजे. कारण कोणत्याही कररचनेतलं सातत्य हे उद्योजक आणि नागरिकांना हवं असतं. फार मोठ्या बदलांनी तात्कालिक दिलासा मिळाला तरी त्यातनं आपलं वैयक्तिक नियोजन बदलत नाही. अगदी खरं हाच मुद्दा आहे. मी आधी सर तुमच्याकडे येते कारण त्यांनी कररचनेचा उल्लेख केला. दोन अपेक्षा. मगाशी म्हटल्याप्रमाणे काही निगेटिव्ह न येणं हेच फार मोठं आता अपेक्षित आहे. पण पॉझिटिव्ह येऊन गेला. खरोखर अर्थसंकल्पाच्या आधी बाजाराला तुम्हाला अशी अपेक्षा वाटते का की काही निगेटिव्ह होऊ शकेल? सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढू शकतो. आधीच आपलं मार्केट कोसळत आहे. हा 12.5%चा न जाणो 13, 13.5, 14% होऊ शकतो. अशा वेळी काय होतं, नाही बोलत नाहीये पण असं काय घाबरवू नका तुम्ही. असं काही न होणं हेच चांगलं आहे. कारण आता सर्वसामान्याचा कराचा विचार गेल्या वर्षी केला, त्यामुळे 24 लाखाचं ज्याचं उत्पन्न आहे त्याला फक्त 3 लाख रुपयाचा टॅक्स भरायला लागतो, जो आतापर्यंत सगळ्यात गेल्या 70 वर्षातला कमी टॅक्स आहे. एक 2 वर्षापूर्वी तो 5.5 लाख रुपये टॅक्स होता, तो 3 लाखावर आलाय. इतकी मोठी सूट मिळाल्यामुळे आता पुन्हा नवीन सूट मिळणं मुश्किल वाटतं. काही वाईट आणि देऊ पण नाही, ठीक आहे, हरकत नाही, पण निदान काही वाईट होऊ नये. खरं सल्लागार आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट, बरेचशा केसेस पेंडिंग आहेत. आज अपिलामध्ये अनेक केसेस पेंडिंग आहेत, फेसलेसमुळे म्हणा, कशामुळे म्हणा. त्या लवकरात लवकर त्याचा निपटाव व्हावा याच्यासाठी एखादी योजना आणणं हे अत्यंत आवश्यक आहे, ज्यांनी या जुन्या केसेस अक्षरशः सर्वसामान्याच्या ज्या डिमांड्स आहेत त्या त्यांनी काढून टाकाव्या किंवा त्या केसेस लवकरात लवकर त्याचा निपटाव व्हावा, ही आता ह्या कमीत कमी दोन अर्थसंकल्पाकडनं अपेक्षा आहे. खरं तर कृषी क्षेत्राबद्दल बोलतोच आहे आपण. दोन अपेक्षा की या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी या जर दोन अपेक्षा तुमच्या पूर्ण झाल्या तर खूप दिलासा मिळेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये R&Dचं महत्त्व आहे. आम्ही जी मागणी केलेली आहे ती अशी आहे की जे संशोधन कृषी विद्यापीठांमध्ये चालतं ते कृषी विद्यापीठाच्या बाउंड्रीच्या मर्यादेत चालतं. त्याला आता एक्सपांड करण्याची गरज आहे. त्याच्यात मार्केट रिसर्च आणि IIT सारख्या शिखर संस्था आहेत, त्यांच्या AI सारख्या टेक्नॉलॉजीचे, हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीचे, ड्रायिंग टेक्नॉलॉजीचे, यासाठी हायब्रिड रिसर्चसाठी प्रोव्हिजन करावी अशी आमची मागणी आहे. त्याची आम्ही अपेक्षा करतो आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट, टिळक सरांनी उल्लेख केला होता, ह्या खूप जास्त असल्यामुळे एक पूर्ण देशांतर्गत बाजारपेठांचं जाळं मजबूत करण्यासाठी जे लॉजिस्टिक सपोर्टसाठी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट आपल्याला लागते, बाजारपेठांची मजबूती करावी लागते. त्याला ONDC सारखा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याला FPO मार्फत आपण राबवतो, शेतकरी कंपन्यांमार्फत. काल आर्थिक सल्लागारांनी फार मोठ्या प्रमाणावर एंटरप्रेन्योरशिपचा उल्लेख केला, तर कृषी क्षेत्रातल्या एंटरप्रेन्योरशिपला महत्त्व देणारे प्रोव्हिजन्स ह्याच्यात असावे अशी अपेक्षा आहे. खरं तर घ्यायचा सर तुमच्याकडे कमेंट घेते आणि मग मी शेवटची कमेंट तुमची घेते. एक आणखीन मुद्दा असा होता की गेले काही वर्ष आपण बघतोय, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे, की त्या निर्मला सीतारामन जेव्हा बजेट सादर करतात ते कन्सिस्टन्सी असते. म्हणजे मागच्या वर्षीचे काही रेफरन्सेस असतात, उल्लेख असतात. गेली 2 वर्ष ते अमृत कालातलं बजेट असं हे करतात. तर तो धागा धरून म्हणजे पायाभूत सुविधा म्हणा किंवा उद्योग क्षेत्रासाठी काही वेगळी अपेक्षा करता का तुम्ही? उद्योग क्षेत्रासाठी मला वाटतं जी कमी आत्ता पडते आपली, की भांडवली खर्च जो प्रायव्हेट सेक्टरकडनं यायला पाहिजे तो जास्त एनकरेज करणं महत्त्वाचं आहे. आणि खास करून MSME करता, कारण MSME लोक आता भांडवली खर्च करत नाही आहेत. त्याच्यामध्ये जिओपॉलिटिकल सिच्युएशन असेल, आर्थिक ॲम्बिग्युटी असेल, तर त्याच्यामुळे करत नसतील, तर त्यांना ते एनकरेज कसं करता येईल हे बघणं माझ्या मते महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट माझ्या मते की एक फायनान्शियल डिसिप्लिन आपण ज्याला म्हणतो, फिस्कल डिसिप्लिन म्हणतो, की जो गुडीज म्हणा किंवा काय ज्या योजना प्रत्येक निवडणुकीत होतात. नशिबाने आता या अर्थसंकल्पाच्या वेळी कोणती मोठी निवडणूक डोळ्यासमोर नाहीये. नाही, पण तरी निवडणुकीला सामोरे जाणारे राज्य आहेत. पण त्या राज्यांकडून कोणत्याही राज्याकडून
राज्याकडनं ह्या म्हणजे पश्चिम डिसिप्लिन बंगाल, कसा उत्तर पाळला प्रदेश जाईल, सारखी हा जी राज्य डिसिप्लिन आहेत. कसा पाळला जाईल ह्याच्याकडे काहीतरी मला वाटतं बजेटमध्ये प्रोव्हिजन असावी की जेणेकरून आर्थिक जी शिस्त असायला पाहिजे, फिस्कल डेफिसिट की फक्त केंद्राची जबाबदारी नाही आहे, राज्यांची पण जबाबदारी आहे, तर ती त्यांना कशी सांभाळता येईल ते कायदा करून आणणं महत्वाचं आहे, नाहीतर पॉलिटिकल बिल नाही आहे त्याच्यामध्ये. सर अगदी थोडक्यात मी तुमच्याकडे येते गीते सर. नाही नाही, एक मला दोन अत्यंत महत्त्वाचा म्हणजे मी मगाशी जो आता सुद्धा मुद्दा केला होता, एम्प्लॉयमेंट जनरेशन, जनरेशन. आणि त्याच्यामध्ये विशेषतः 40% ऑफ द रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट एज्युकेटेड सेक्टरमध्ये आहे आणि तो एक्सप्लोजन पॉईंटला आलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी MA PhD झालेली लोक सुद्धा कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये 10,000 रुपये करतात. हे आपल्याकडे परवडणार नाही. म्हणजे एका बाजूला सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचं आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आणि त्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा घेऊन जायला जे ग्रॅज्युएट पदवीधर असतात ते बेकार राहणं, आणि बेकार राहणं दॅट इज क्रिएटिंग एक्सप्लोजिव्ह सिच्युएशन इन द सोसायटी. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा, शेतीच्या संबंधामध्ये आज शेतीचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त 12% आहे, हो. कमी कमी होत जाऊन, आणि रोजगार मात्र अजूनही 55% आहे. दिस इज बेसिक कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणून नॉन ॲग्रिकल्चरल सेक्टर, शेती बाह्य विभागाची जास्तीत जास्त वेगाने प्रगती करणं आणि शेतीतून जास्तीत जास्त कामगार नॉन शेतीमध्ये ॲब्सॉर्ब करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा गोष्ट आहे. आणि तिसरी शेवटची गोष्ट, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट त्या प्रमाणामध्ये दुर्दैवाने वाढत नाही. आणि गेल्या काही वर्षांच्यामध्ये विशेषतः 1991ची रिफॉर्मनंतर मोठे सेक्टर म्हणजे बिग इंडस्ट्रीज, हेवी इंडस्ट्रीज हेच संपूर्ण या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे मोठे पिलर्स झालेले आहेत. हा फोकस कुठंतरी मला वाटतं बदलायला पाहिजे आणि वी शुड गो टू द अगेन ॲग्रिकल्चर अँड स्मॉल स्केल इंडस्ट्री. सर तुम्ही आता एम्प्लॉयमेंटचा मुद्दा मांडला, पण मला असं वाटतं दोन उद्योजक इथे बसलेले आहेत ते एम्प्लॉयमेंट बरोबर स्किल डेव्हलपमेंटचा मुद्दा मांडतील, जो सगळ्यांना येणारा अनुभव आहे. अगदी थोडक्यात गीते सर, दोन अपेक्षा. पाश्चिमात्य देशांनी संशोधन करावं आणि आपण प्रोडक्शन करावं असं न राहता R&D आणि इनोव्हेशन याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे. त्याचबरोबर आपण डिजिटलायझेशन, इंडस्ट्री 4.0 याच्यावर खूप सारा भर देणं गरजेचं आहे. आणि मला एवढं सांगायला आनंद होतोय, नुकतंच दावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी मुलाखत घेतली होती आणि महाराष्ट्र याच्यामध्ये मागे नाहीये. जरी आपलं उत्पादन क्षेत्र 12-14% असेल, महाराष्ट्रात मात्र 16% आहे. तर देशाने नाही केलं तर महाराष्ट्राने राज्य म्हणून तरी ह्या इनोव्हेशन लेड इंडस्ट्री व्हावं असं माझी अपेक्षा आहे. नाही, खूप महत्त्वाच्या अपेक्षा. आणि मला यात एक आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी R&D वर जास्त भर दिलेला आहे. सर तुम्ही या सगळ्यांच्या कमेंट्स ऐकल्या, तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल आणि ह्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या वाटतं का पूर्ण होतील? पहिली अपेक्षा म्हणजे नवीन तामिळमधलं काही श्लोक आपल्याला ऐकायला मिळते. मला एवढं सांगायचं आहे की मोदीजी ज्या प्रकारे त्यांनी एक लाईन घेऊन चाललेले आहे, मी छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणार नाही, या चॅलेंजिंग पिरियडमध्ये देखील जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था जेव्हा 3.5% वाढते आहे तेव्हा आपण 7.2% वाढतोय. तोच दर पुढच्या वर्षी टिकवायचा, त्याच्यावर देखील जायचा आहे. अशा प्रकारचे काही ते प्रॅग्मॅटिक निर्णय घेतील. जसं मोदीजी कठोर निर्णय आणि म्हणतात की बिनधास्त निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जसं RBI आधी 25,000 कोटीपर्यंत डिव्हिडंड द्यायचे, त्यांनी एका वर्षी 2.25 लाख कोटी केला. म्हणजे अनट्रॅडिशनली. कारण जर आपण भल्यासाठी काम करत असू तर ते लोकांच्या हितासाठी असेल तर लोक आपल्यासोबतच राहतील असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे सगळ्यांना उपयोगी आपली अर्थव्यवस्था 7.2 ने वाढेल. ती वाढल्यामुळे रेव्हेन्यू वाढेल, रेव्हेन्यू वाढल्यामुळे रोजगार वाढेल, रोजगार वाढल्यामुळे वेलफेअर वाढतील. मला वाटतं या दृष्टीने अर्थसंकल्प असेल. खरं तर आता आपण आपल्या अपेक्षा काय असाव्या या पद्धती